मित्रांनो, ही आता राईट टाइम आहे की आपल्याला टॉप करण्याची। मित्रांनो, दिवाळीपासून टॉपर बनण्याच्या रिलेटेड कितीतरी व्हिडिओ मी तुम्हाला दिलेले आहे। नंबर ऑफ पॉइंट, सोपे सोपे पॉइंट, एकदम हुशार मुलाला, सामान्य मुलाला, प्रत्येकाला लागू होतील असे टॉप करण्याचे सगळे पॉइंट मी तुम्हाला आतापर्यंत डिस्कस केलंय। पण काय होतंय, सगळी सध्या पोपट पंची होते। म्हणजे आत्ताचा जो टाइम आहे ना, तो आपल्याला आता नुसतं व्हिडिओ बघणं, हे करणं, इकडे तिकडे युट्यूबवर सर्च करणं, अशा गोष्टी मुलं करताय, पण मुलं ऍक्ट करत नाहीये। आणि आत्ताचा टाइम आहे की आपल्याला आता टॉपर बनायचंय। इतक्या दिवस आपण इतक्या व्हिडिओ बघितल्या, इतक्या गोष्टी मी डिस्कस केल्या, त्या आता ऍड करा, वापरा आणि टॉपर बना। इतकं तुटून पडा, जो टॉपर आहे ना कॉलेजमध्ये त्याने युनिव्हर्सिटी टॉप तो करू शकतो, एवढा कंटेंट मी दिलेला। जो साधा सब्जेक्ट टॉप करतोय तो कॉलेज टॉप करू शकतो, एखादा मुलगा ऍटलीस्ट क्लासमध्ये टॉप करू शकतो, एखादा सब्जेक्ट मध्ये करू शकतो, तर एखाद्या आपल्या ग्रुप मध्ये करू शकतो। एवढ्या सगळ्या गोष्टी मी डिस्कस केलेल्या। सो आत्ताची वेळ आहे की आपल्याला स्वतःला झोकून देण्याचं, स्ट्रेच करायचंय। आपण ठरवतोय की मला टॉप करायचं का, पण मी 2 दिवस आता गावी जाऊन येतो मग टॉप करतो, नाही मी सबमिशन करून घेतो मग टॉप करतो, मी थोडं 1-2 दिवस फिरून येतो मग अभ्यासाला बसतो। ह्या अशा गोष्टींमुळे फक्त वेळ जाते, आपण काम करत नाहीये। वेळ पेपर जवळ येत आहे, जे आपलं टॉप करण्याचं, प्रत्येक जण टॉप करू शकतो, प्रत्येक जणामध्ये ती संधी, टॉपर प्रत्येक जण होऊ शकतो, पण ती वेळ आहे ना आपण वाया घालवतोय। सो आता वेळ आहे की स्वतःला झोकून द्या, स्ट्रेच करा आणि एकदम रिझल्ट करा। बघा, यावेळी सुरुवात केली ना, यावेळी काहीतरी चांगला रिझल्ट येईल। नेक्स्ट टाइमला आपण 100% कॉलेजमध्ये टॉप करू, नाही ऍटलीस्ट क्लासमध्ये करू, नाही ऍटलीस्ट एखाद्या सब्जेक्टमध्ये तरी करू, पण आता झोकून द्या, सुरुवात स्वतःला लुटून द्या की करायचंय मला। टाइमपास बंद आला। टॉपर जे असताना या गोष्टी अवॉइड करता की टाइमपास करणं, आपण टाइमपास करतोय। मी सांगतोय 8-8 तास अभ्यास करा, 1 तास डेली रिव्हिजन करा, जेवढे विषय ऍटलीस्ट तेवढा तास तरी अभ्यास करा। पण आपण 1-2-3 तास अभ्यास करतो, स्वतःला टाइमपास मध्ये घालतोय। काय होतंय, आज सकाळीच एक मुलगा मला येऊन भेटून गेला की सर, मी सगळ्या स्ट्रॅटेजी तुम्ही देताय, सगळे व्हिडिओ बघितले, काय काय पॉइंट सांगितले सगळे बघितले, पण अभ्यासच होत नाहीये। मग मला तेव्हा कळालं की ही नुसती सध्या पोपट पंची होते, तुम्ही काम ऍक्ट करत नाही, कृती करत नाहीये, म्हणून तुम्ही टॉप करत नाही, म्हणून तुम्ही सामान्य राहून जाते। तुम्हाला वाटतंय तुमचं करिअर खराब करायचं नाही, तुम्ही ही पोपट पंची करा आणि तुम्ही काही अभ्यास करू नका। जे टॉपर होण्यासाठी मी एवढं तुम्हाला पुश करतोय, एवढ्या गोष्टी सांगतोय, नाही होणार तुम्ही टॉपर, तुमचं करिअर खराब होईल। आणि ज्याने ठरवलं ना ते होणार आहे, ते मला थँक्स म्हणतील, त्यांचा फायदाच होईल। तुम्ही मूर्खपणा करताय, अभ्यास करत नाहीये, नका करू। काय होतं, एक आम्हाला धडा होता पोपट पंची म्हणून, त्याच्यामध्ये एका साधूने एका पोपटाला सगळं शिकून दिलं की शिकारी आला की 2 मंत्र म्हणायचे। एक शिकारी आला की पहिल्यांदा भ्यायचं नाही, आणि सेकंड त्यांनी काही शिकारीचं जाळं पसरल्यानंतर त्याच्यात काही दाणे टाकले, त्याच्या मोहात पडायचं नाही। 2 मंत्र त्यांनी एकदम परफेक्ट त्या पोपटाने पाठ केले। साधू म्हणे आता तू जा, आता तू कधी अडकणार नाही। एक दिवस साधूनी परीक्षा घ्यायची ठरवली आणि अचानक एक शिकारी पाठवला, शिकारीने जाळं टाकलं, लगेच तो पोपट म्हणायला लागला, अरे शिकारी आला, आता आपल्याला मोहात पडायचं नाही, आपल्याला भ्यायचं नाही। सेकंड, त्या दाणी ते खायला जायचे नाही, आणि नेमकी ते दाणी खायला गेला आणि अडकून गेला। मग साधू तिथे आला, म्हणाला की अरे मी तर तुला एवढे चांगले मंत्र शिकवले होते, सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या, आणि तू तरी अडकून गेला। मग तो म्हणे, नाही, तुम्ही सांगितलेले मंत्र मला अख्खे पाठ आहे की शिकाऱ्याला घाबरायचं नाही, त्या दाण्यांच्या मोहात पडायचं नाही, स्वतःला अडकून घ्यायचं नाही। मग तू कसं का अडकून पडला? तर मग तो बोलला की तुम्ही जे सांगितलं मी ते सगळं पाठ करून ठेवलं। मग साधूंना कळालं की ही सगळी पोपट पंची झाली, त्यांनी फक्त पाठ केलं, त्याने ऍक्ट काहीच केलं नाही, कृती काहीच केली नाही। हेच तुम्ही करताय। तुम्ही काय करताय की मी एवढ्या गोष्टी सांगितल्या पण तुम्ही ते ऍक्ट करत नाहीये। आता टाइम आहे, तुम्ही ऍक्ट करा, स्वतःला स्ट्रेच करा, सगळे हेवे देवे टाइमपासच्या गोष्टी सगळ्या दूर करा, स्वतःतल्या कंटाळवाणे गोष्टी काढून टाका, स्वतःला स्ट्रेच करा। आता आपण टॉप करू शकतो। अरे सुरुवात करा, आता सुरुवात केली, ऍटलीस्ट नेक्स्ट टाइमला तर फायदा होईल। नाही सगळ्या विषयामध्ये, एखाद्या विषयामध्ये तर आपण टॉप करू, नाही कॉलेजमध्ये टॉप, क्लासमध्ये तर होईल, नाही क्लासमध्ये ऍटलीस्ट आपल्या 5-6 जणांच्या ग्रुपमध्ये तर आपण आत्ता टॉप करू, जेणेकरून नेक्स्ट टाइमला आपण कॉलेजमध्ये टॉप करू, किंबहुना पुढे युनिव्हर्सिटी टॉप करू। सो सुरुवात करा, स्वतःला स्ट्रेच करा, 8-8, 10-10 तास बसा, ही पोपटपंची बंद करा। खूप सारे मुलं अजून डिप्रेशन मध्ये, मला कितीतरी मुले येऊन रोज भेटतात, सर अभ्यास होत नाहीये, मी अभ्यास होत नाही, मग हा मोटिवेशनचा व्हिडिओ बघतो, मग मी पुन्हा 2 मिनिटं बसतो, पुन्हा मी त्याच लेवल होतो। हे
सगळं सोडा, स्वतःतल्या एनर्जी बाहेर काढा. जी आग आहे, एनर्जी आहे आपल्यामध्ये, ती बाहेर काढा आता. कारण आत्ताची वेळ आहे. आत्ता केलं तर इंजिनिअरिंग सोपी होऊन जाईल. जे अवघड विषय ते घेऊन बसा, पहाटे उठा, 4-4, 5-5 तास त्यांना करा. त्याच्यानंतर ते लक्षात कसे ठेवायचे इतरांना शिकवा, जेणेकरून लक्षात राहील. या गोष्टी फॉलो करा. PYQ बघा, वेगवेगळ्या आयडियाज वापरा, पण स्वतःला त्या माहोलमध्ये टाका, अभ्यासाच्या वातावरणात टाका, म्हणजे अभ्यास होईल. टाइमपासच्या वातावरणात टाकले की टाइमपास होईल. थोडं मोबाईल पासून दूर व्हा. सध्या फोकस करण्याची गोष्ट आहे अभ्यासावरती. अभ्यासावरतीच फोकस करा आणि बघा रिझल्ट काय येईल. सो जेवढ्या गोष्टी मी शिकवल्या होत्या ना, ज्या स्ट्रॅटेजी तुम्हाला टॉपर बनण्यासाठी दिवाळीपासून मी देतोय, पुन्हा एकदा सगळ्या एकदा फास्ट फॉरवर्ड मध्ये बघून लगेच कामाला लागा. पण आता ऍक्ट करा. ऍक्ट करण्याचा ही वेळ आहे. सो ऍक्ट करा आणि फटाफट कामाला लागा, जेणेकरून अपकमिंग एक्झाम मध्ये 100% आपण टॉपर होऊ. सो कामाला लागा आणि तुमचा रिझल्ट 100% वाढेल. मी सांगतो, काही डाऊट असेल स्टडी रिलेटेड अजून तरी ते कमेंट बॉक्स मध्ये लिहा, मी त्याच्यावरती पण सोल्युशन देईल. आणि अभ्यास करण्यासाठी तुम्हाला अडचण येत असेल तर नक्की पर्पल ॲप डाउनलोड करा, त्यावर लेक्चर बघून तुमचा अभ्यास सोपा करा. पण अभ्यासाला सुरुवात करा. कसं करता येईल तो सुरुवात करा आणि टॉप करा.